कोरोना विषाणूने जगभरात थैमान मांडले आहे। भारतातील सर्वाधिक लागण महाराष्ट्रात व राज्यात सर्वात जास्त भयान अवस्थेत मुंबईत उपचारासाठी आलेल्या 628 कॅन्सरग्रस्त रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची काळजी दादरच्या संत गाडगे महाराज ट्रस्टमध्ये ट्रस्टचे विश्वस्त व मूर्तिजापूरचे सुपुत्र प्रशांत देशमुख हे घेत असल्याने ते मुंबईचे सुपर हिरो ठरले आहे। मुंबईमध्ये उपचारादरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांसमोर राहण्याचा व भोजनाचा फार मोठा प्रश्न उद्भवतो। हा यक्ष प्रश्न कर्मयोगी संत गाडगेबाबांनी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या धर्मशाळेच्या माध्यमातून सोडविला जातो। त्यापैकी एक धर्मशाळा मुंबई स्थित महानगरातील दादर पूर्वेला आहे। या 7 मंजिली धर्मशाळेत सर्वाधिक रुग्ण असतात। सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे। सर्व रुग्णालयातील अन्य आजारावरील उपचार बंद आहे। अशा अवस्थेत दादरच्या धर्मशाळेतील 628 रुग्णांच्या व्यवस्थेसंदर्भात प्रशांत देशमुख यांनी भ्रमणध्वनीवरून विदर्भ न्यूजशी बातचीत केली। आज दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचा मला फोन आला की अनेक पेशंट ब्रिजच्या खाली निवास करतात अनेक दिवसापासून, तर यांच्यासाठी तुम्ही राहण्याची व्यवस्था करा। पण ऑलरेडी धर्मशाळांमध्ये जागा नाही आहे, वर्षभर ही जागा धर्मशाळा फुल असते। पण अनेक अधिकाऱ्यांचे मला फोन आल्यानंतर एक कुठे पहिल्या माळ्यावर एक जो हॉल आहे तो नेहमी लहान मुलांसाठी आपण त्याचा उपयोगात करतो, त्या हॉलमध्ये जवळजवळ 50 ते 60 रुग्णांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। 7व्या माळ्यावर सुद्धा हॉल आहे। असे 2 हॉल आहे आणि 5-6 रूम मध्ये पेशंटची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। बरेच पेशंट असे होते की त्यांनी जवळजवळ 8-8, 10-10 दिवसापासून आंघोळ नाही केलेली आहे, कारण की पाण्याची व्यवस्थाच नाही आहे तिथे। इथे आल्यानंतर त्यांनी आंघोळ केली। त्यानंतर 2-3 पेशंट असे होते की त्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था नव्हती, तर इथे आल्यानंतर त्यांना जेवणाची व्यवस्था वगैरे आपण केली। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर।